नमस्कार. चेहऱ्यावर येणारे वांग, ज्याला आपण मेलाझ्मा म्हणतो, हे अनेकांना फक्त त्वचेची समस्या वाटते, पण खरं तर याचा थेट संबंध आपल्या आत्मविश्वासाशी जोडला जातो, नाही का? अनेक उपाय आपण करून बघतो, पण हे डाग काही केल्या जात नाहीत, परत परत येतात आणि मग निराशाच हाती लागते. पण याचं खरं कारण त्वचेच्या वर नाही, तर शरीराच्या आत खूप खोलवर दडलेलं आहे. चला तर मग आज आपण याच मूळ कारणांच्या खोलात जाऊया आणि बघूया की आतून आणि बाहेरून यावर नेमकी उपाय काय आहेत. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न हाच उभा राहतो, हे जे चेहऱ्यावर दिसणारे वांगाचे डाग आहेत, ही खरंच फक्त त्वचेची समस्या आहे का, की याची मुळं शरीरात कुठेतरी दुसरीकडे खोलवर रुजलेली आहेत? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. डागांच्या पलीकडचं वास्तव म्हणजे काय? तर बघा, या डागांमुळे होणारा त्रास हा फक्त शारीरिक नाहीये, तो खूप जास्त मानसिक आणि भावनिक आहे. म्हणजे आरशात बघितलं की अस्वस्थ वाटतं, चार लोकांमध्ये वावरताना कुठेतरी आत्मविश्वास कमी होतो, हे अनुभव अनेकांच्या वाट्याला येतात. आणि मग सुरू होतं एक निराशाजनक चक्र. म्हणजे इंटरनेटवर बघून काहीतरी टिप्स वापरल्या जातात, महागड्या क्रीम्स लावल्या जातात. सुरुवातीला असं वाटतं की अरे वा, थोडा फरक दिसतोय, पण काही दिवसांतच ते डाग परत येतात. हे चक्र किती त्रासदायक आहे, नाही का? याचं कारण एकच आहे, आपण फक्त वरवर मलमपट्टी करतोय, समस्येच्या मुळापर्यंत पोहोचतच नाहीये. इथे बघा, दोन दृष्टिकोन अगदी स्पष्ट दिसतायत. एकीकडे आहेत वरवरचे उपाय, जे तात्पुरता आराम नक्की देतात, पण डाग काही पाठ सोडत नाहीत, ते परत येतातच. आणि दुसरीकडे आहे मूळ कारणांवर काम करणं, ज्यामुळे मिळणारे परिणाम हे कायमस्वरूपी असू शकतात. आता प्रश्न हा आहे की आपल्याला नक्की कोणता मार्ग निवडायचा आहे, तात्पुरता दिलासा की कायमची सुटका? चला आता येऊया या विश्लेषणाच्या मूळ गाभ्याकडे. एक गोष्ट लक्षात घ्या, चेहऱ्यावर दिसणारे हे डाग म्हणजे आजार नाही, ते फक्त एक लक्षण आहे, एक प्रकारचा इशारा, जो आपलं शरीर आपल्याला देतंय की आतमध्ये काहीतरी गडबड आहे. ही उपमा किती समर्पक आहे बघा. यामागे एक साधं सोपं आयुर्वेदिक तत्व आहे. होतं काय की आपल्या शरीरातली उष्णता, ज्याला आयुर्वेद पित्त म्हणतं, ती जेव्हा वाढते तेव्हा ती रक्तात मिसळते आणि वरच्या दिशेने प्रवास करते. आणि मग चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्यामुळे तिथे ती उष्णता वांगाच्या डागांच्या रूपात बाहेर पडते. म्हणजे बघा, खरी समस्या त्वचेची नाहीच आहे, ती तर शरीराच्या आतून सुरू होतीये. तर मग याची मुख्य कारणं आहेत तरी काय? साधारणपणे 4 प्रमुख कारणं सांगितली जातात. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरातली उष्णता वाढणं किंवा पित्तदोष. दुसरं कारण आहे आपली पचनसंस्था बिघडणं, ज्यामुळे शरीरात विषारी घटक साठून राहतात. तिसरं, हॉर्मोन्समध्ये होणारे चढउतार, विशेषतः स्त्रियांमध्ये हे जास्त बघायला मिळतं. आणि चौथं कारण म्हणजे त्वचेला सूट न होणाऱ्या चुकीच्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर. बरं, एकदा का आपल्याला मूळ कारणं कळली की त्यावर उपाय करणं खूप सोपं होऊन जातं. आणि या संपूर्ण प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी कोणती असेल, तर ती आहे शरीराची आतून शुद्धीकरण. आणि आतून शुद्धीसाठी कडुलिंबापेक्षा उत्तम पर्याय असूच शकत नाही. अहो, आयुर्वेदात कडुलिंबाला रक्तशुद्ध करणाऱ्या औषधींमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय. भले चवीला कडू असेल, पण गुणांनी अमृतासमान आहे. यात नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करणारे गुणधर्म आहेत, जे थेट त्वचेच्या समस्यांच्या मुळावर जाऊन काम करतात. तर मग हा उपाय करायचा कसा? अगदी सोपा आहे. 7 ते 8 कोवळी कडुलिंबाची पानं घ्या, ती स्वच्छ धुवा आणि थोडं पाणी घालून वाटा किंवा ठेचा. साधारण 20 ते 30 मिली रस निघेल. या रसामध्ये फक्त चिमूटभर हळद टाकायची आणि हा रस रोज सकाळी उपाशीपोटी प्यायचा. हे सलग 7 ते 10 दिवस करायचं आहे. आणि रस प्यायला नंतर कमीत कमी अर्धा तास तरी काहीही खायचं प्यायचं नाही. पण थांबा, एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, त्यामुळे कडुलिंबाचं अतिसेवन टाळायचं आहे. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी तर हा उपाय अजिबात करू नये. आणि हो, जर आधीपासूनच काही गंभीर आजार असेल किंवा काही औषधं सुरू असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा उपाय सुरू करू नका, कारण सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. आता आपण आतून शरीर स्वच्छ केलं, पण त्याचबरोबर बाहेरून त्वचेची योग्य काळजी घेणंही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे. कारण हे बाह्य उपाय आतून सुरू असलेल्या प्रक्रियेला एक प्रकारे मदतच करतात आणि मग परिणाम लवकर दिसायला लागतात. तर पहिला बाह्य उपाय आहे जायफळ आणि बदामाचा लेप. जायफळ हे एक उत्तम अँटिसेप्टिक आहे, जे डाग कमी करायला मदत करतं. आणि बदाम
बदामामध्ये तर व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे त्वचेला पोषण देतं. हे दोन्ही कच्च्या दुधात उगाळून फक्त डागांवर लावायचं आणि 10 मिनिटांनी धुवून टाकायचं. यामुळे त्वचेचा रंग उजळायलाही मदत होते. दुसरा एक खूप प्रभावी उपाय म्हणजे भाजलेल्या मसूर डाळीच्या पिठाचा पॅक. हे पीठ एक नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतं. त्वचेवरच्या ज्या मृत पेशी असतात ना, त्यांना हे हळूवारपणे काढून टाकतं. कच्च्या दुधात मिसळून हा लेप चेहऱ्यावर लावायचा, तो सुकला की हलक्या हाताने चोळून काढायचा. आणि हो, चेहरा धुतल्यानंतर त्यावर थोडंसं मोहरीचं तेल किंवा कोरफडीचा गर लावायला विसरू नका. ठीक आहे, उपाय तर आपण बघितले, पण आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग. हे उपाय करून जे परिणाम मिळतील ते कायमस्वरूपी कसे टिकवायचे, त्यासाठी आपली मानसिकता आणि जीवनशैली कशी असायला हवी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी की कोणताही बदल हा एका रात्रीत होत नाही. यासाठी संयम लागतो. बघा, साधारणपणे पहिल्या आठवड्यात त्वचेवरची जळजळ, ती आग कमी झालेली जाणवेल. एका महिन्याभरात नवीन डाग येणं थांबू शकतं आणि साधारण 3 महिन्यांनी जुने डाग हळूहळू फिके व्हायला लागतील. त्यामुळे हा प्रवास थोडा संयमाचा आहे. तर मग या प्रवासात यशस्वी होण्यासाठीची 3 मुख्य सूत्र आहेत. पहिलं, जसं मी आत्ताच म्हटलं, संयम ठेवा. दुसरं, जे काही उपाय करत आहात त्यात सातत्य ठेवा. आज केलं उद्या नाहीये असं करून चालणार नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, एक सर्वांगीण जीवनशैली स्वीकारा. म्हणजे योग्य आहार, भरपूर पाणी पिणं आणि हो, उन्हापासून त्वचेचं संरक्षण करणं, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि जाता जाता एक विचार कायम लक्षात ठेवा. जेव्हा आपण आपल्या शरीराचं म्हणणं ऐकतो, त्याला समजून घेतो आणि त्याला आतून बरं होण्यासाठी सहकार्य करतो, तेव्हा होणारा बदल हा फक्त चेहऱ्यावर दिसत नाही, तो आपल्या आत्मविश्वासातही झळकतो. कारण खरा आत्मविश्वास हा आतूनच येतो आणि निरोगी, सुंदर त्वचा हे त्याच आत्मविश्वासाचे एक प्रतिबिंब असतं.